हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? लागली ना सगळ्यांना ही उन्हाळ्याची सुट्टी? मला तर बाबा उन्हाळ्याची सुट्टी लागून 1 महिना आणि 18 दिवस झाले. घरात बसून बसून नुसता कंटाळा येत होता, म्हणून मग राणीच्या बागेत फिरायला गेलो. आईसोबत, आई, मी आणि रियांशी आम्ही भरपूर मज्जा केली. ती तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहाल. आता राणीच्या बागेत जायचं होतं हे तर ठरलं होतं, पण आता जायचं कसं? मग सगळ्यांनी ठरवलं की ट्रेननी जाऊया. म्हणून मग काय, रिक्षा पकडली आणि निघालो स्टेशनकडे. मग एकदम फास्टेस्ट ट्रेन पकडून आम्ही निघालो बायखळ्याला, कारण ते सगळ्यात जवळ आहे राणीच्या बागेपासून. हे बघा, रियांची ट्रेनमध्ये बसली, हवा लागली की झोपते. तर आता आम्ही फायनली पोचलेलो आहोत राणीच्या बागेत. हे तिकीट काउंटरच्या बाजूचा व्ह्यू आहे. किती छान बनवलं ना. ऑफकोर्स तुम्ही सगळ्यांनी बघितलेच असेल तरी सुद्धा. आम्ही थोड्या वेळ राणीच्या बागेतला हिरवगार परिसर बघितला, ग्रीन नेचर एन्जॉय केला आणि मग आम्ही गेलो सिंहोबाला भेटायला. पण तिकडे गेल्यावर कळलं की सिंहोबा तर नाहीच आहे. सिंहोबा कित्येक वर्षापासून इथे आलाच नाही आहे. एक होता, पण काय माहिती तो मरून गेला असेल, पण दुसरा आला नाही आहे. म्हणून मग सिंहोबा तर भेटला नाही. म्हणून मग आम्ही गेलो पुढे आमच्या दुसऱ्या मित्राला भेटायला. सो तो दुसरा मित्र आहे स्लॉथ बेअर. बेअर म्हणजे अस्वल, तर स्लॉथ बेअर म्हणजे काळं अस्वल. ब्लॅक कलर असतो त्याचा, म्हणून त्याला स्लॉथ बेअर म्हणतात. असं म्हणतात की काळं अस्वल चांगलं लालपेक्षा, म्हणून आम्ही त्या काळ्या अस्वलाला बघायला गेलो. तो इतका क्यूट दिसत होता बघा. तिकडे असं छोटासा काळाच असं दिसतंय ना, तो आहे अस्वल. बसलाय, काय करतोय काय माहिती. दादा इकडे बघ एकदा. त्याचं लक्षच नाही. हे बघा, हे बघा, आला आला आला. किती गोड दिसतंय बघा. छान आहे ना. गर्दी जमलेली त्याला बघायला, आणि हा मस्त फिरतोय, एन्जॉय करतोय. मग आम्ही गेलो वाघोबाला भेटायला. खरं तर आम्ही वाघोबाला भेटायला गेलेलो, पण तो वाघोबा दुपारच्या उन्हाने इतका दमलेला की तो वाघोबा झोपूनच गेला. मस्त एका शेडमध्ये जाऊन सगळा झोपी गेलेला, नव्हता. कसा बसा त्याला फोन मध्ये कॅप्चर केला. ते बघा, ते समोर शेड आहे ना, तिकडे तो वाघोबा झोपलाय, उठतच नाही. आता काय बोलणार तुम्हीच सांगा. चीफ गेस्टला बघायला लोक आले आणि चीफ गेस्टच झोपलाय, कसं दिसेल? असंच झालेलं. आणि मग काय झालं, आम्ही थोडा पुढे गेलो. म्हणजे आता वाघोबा झोपलाय ना, तर मग आपण दुसऱ्या प्राण्यांना भेटून येऊ असं म्हटलं आणि पुढे गेलो. तेवढ्यात मागून असा ओरडायचा आवाज आला. काय झालं काय झालं? बघतो तो वाघोबा उठलेला, एकदम डौलदार चाल घेत एकदम असा आमच्या जवळच येत होता. म्हणजे एकदम समोर काचेच्या एकदम डौलदार असं एकदम ॲटिट्यूड दाखवत येत होता. असे प्रेक्षक त्याला बघण्यासाठी आतुर झालेले. आणि फायनली त्याने दर्शन दिलं आम्हाला. मला वाटलेलं वाघोबा काय आज भेटत नाही, वाघोबा झोपला, पण नाही, वाघोबा फायनली जागा झाला. कदाचित पाणी प्यायला गेला असेल, तो पाणी प्यायला जागा झाला असेल. तरी सुद्धा दर्शन तर दिलं ना त्याने. थँक्यू म्हटलं वाघोबाला मी खूप, की तू माझ्यासाठी
म्हणजे आमच्या सगळ्यांसाठी इथे आलास आणि दर्शन दिलंस आम्हाला. मग आम्ही पुढे गेलो. इथे बघा, तिथे असे लावलेलं काय काय आहे. सो आता आम्ही चाललो पेंग्विनच्या दिशेने. सो पेंग्विनच्या दिशेने जाताना मध्ये पण खूप काय काय लागलं आम्हाला, कोण कोण भेटलं. त्याआधी लागली रियांशीला भूक. मग आम्ही तिकडनं सँडविच खाल्लं, बर्गर खाल्ला आणि मग पुढे निघालो. हे बघा, मी तुम्हाला बोललेलं आहे ना की रस्त्यात कोण ना कोणतरी भेटेल. सो आपल्याला भेटलेलं आहे हरिण, स्पॉटेड डिअर. सो हे बघा, किती सारी हरणं आहेत, हरणांची पिल्लं आहेत, मस्त बसलेत. जेवण झालंय त्यांचं, मस्त रवंत करत बसलेत, आराम करतायत. उन्हाळ्यात आराम करणं चांगलं असतं. करा भरपूर आराम करा आणि तुमच्या मुलांना खेळवा, एन्जॉय करा, हो ना. त्यांना एन्जॉय करा सांगून मग आम्ही पुढे निघालो. पुढे मिळालं बार्किंग डिअर, त्याला म्हणतात कंकर. बघितलं तिकडे कंकर, तर यांची पुढे पळत गेली म्हणून आई तिच्यावर जराशी चिडली होती. हे बघा कंकर. आई, कंकरच्या जागी कावळे दिसत नसते. कंकर गेलं कुठे? कंकर नाहीये, कंकर गायब, पोपट झाला, पोपट. बघितलं पुढे काच लावलेली, तिकडनं कदाचित कंकर दिसत असेल, पण कंकर विंकर काहीच नव्हतं. ते बघा तिकडे लपून बसले ते छोटंसं कंकर. दिसलं का? न पोपट ये. सो बघितलं काचेतून अजून दिसतायत का? पण कोणीच नव्हतं. काचेतून बघायचा मात्र पोपट झाला. मस्त एकदम आशेने गेले की बाबा काचेतनं जवळून दिसेल, तर ते गेलं तिकडे लांब पडून. काय करणार आता, नशीबच खराब होतं. त्याला कॅप्चरच करता नाही आलं नीट व्हिडिओमध्ये. मग आई बोलली राहू दे त्या कंकरला बाजूला, मस्त पेंग्विन बघायला जाऊ पुढे. म्हणून मग आम्ही गेलो पुढे पेंग्विन बघायला. मला खूप इच्छा होती पेंग्विन बघायची. मी कधीच आयुष्यात पेंग्विन बघितलं नव्हतं. हे बघा, इथे दिलंय सगळं, सांबर, कंकर आणि सांबर पण नव्हतं आणि कंकर पण नव्हता, कंकर एकच होता. तर आता आम्ही निघालो पेंग्विनच्या दिशेने. तर पेंग्विनसाठी ना पहिले मित्रांनो तिकीट वेगळं होतं. मग नंतर काही लोक परवडायचं ते जायचे, काही लोक बघायचेच नाहीत. मग नंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ते तिकीटमध्येच इन्व्हॉल्व करून घेतलं. सो आता आम्ही निघालो पेंग्विनच्या दिशेने. आज जरा वेनसडे आहे म्हणून थोडी गर्दी आहे. इतर दिवशी एवढी गर्दी नसावी असं मला वाटतं. पुढे गेलो. ते बघा समोर आलं पेंग्विनसाठी बनवलेलं खास. पेंग्विन नॉर्थ पोलचे आहेत ना, म्हणजे नॉर्थ पोल नाही, बट पेंग्विन हे अँटार्क्टिक ॲनिमल आहे ना, ते थंड प्रदेशात राहतं. सो त्याला थंड वातावरण पाहिजे, म्हणून मग त्यासाठी थंड वातावरण बनवण्यासाठी एवढं सगळं बनवलं आहे बघा महाराष्ट्र गव्हर्नमेंटने. किती चांगली आहे ना आपली गव्हर्नमेंट. सो गव्हर्नमेंटची गोष्ट राहू दे आत्ता बाजूला. आता आपण जाऊ पेंग्विन बघायला. एवढी मोठी इमारत बांधली पेंग्विनसाठी. सो जसं त्या पेंग्विनला बघायला आम्ही त्या आत गेलो ना त्या बिल्डिंगच्या, तिथूनच AC सुरुवात झालेली. इतकं बरं वाटलं तुम्हाला सांगते. उन्हातनं असं एकदम घामाघूम झालेले होते मी. त्याच्यातून मी ACत आले. इतकं बरं वाटलं, इतकं थंड वाटलं ना, खूप छान वाटलं. हे बघा इथे TV वर पेंग्विनचे व्हिडिओज लावलेले आणि आता इथे लिहिले वे टू पेंग्विन्स. तर इथे आहेत पेंग्विन्स. पेंग्विन्सना बघितलं. काही पेंग्विन्स पोहत होते, काही उड्या मारत होते, काही बसलेले, काही बोलत होते, काय करत होते. कधीच हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता पेंग्विन बघण्याचा आणि मला खरंच सांगते खूप मज्जा आली.
त्या पेंग्विन्सच्या इकडे ना टेबल फॅन लावलेले असे 2-3, तिकडून छान हवा येत होती. मस्त हवा खाल्ली, पेंग्विनला बघितलं आणि मग आम्ही निघालो बाहेरच्या दिशेने जायचं. तर ना ह्यांनी काय केलं, हुशार लोक आहेत जाम, ह्यांनी ना जे पेंग्विनच्या इकडनं बाहेर निघालं की डायरेक्ट फूड कोर्टवरनं आत गेल्याशिवाय आपण पेंग्विनच्या एरियातून बाहेर पडूच शकत नाही, असं केलं. ते स्मार्ट आहेत ना. तसं पण खरं सांगू तर भूक लागलीच होती, इतकं फिरलो तरी सुद्धा, त्यामुळे भूक तर लागलीच होती. पण आत्ताच बर्गर आणि सँडविच खाल्लेलं, असं काही खायची इच्छा नव्हती, म्हणून आईस्क्रीम खाल्लं आणि मग निघालो पुढच्या रस्त्याला चालत आपलं. आणि आता आम्ही चाललोय हिप्पोपोटामस बघायला. तो पाण्यात डुंबतो ना, पानगेंडा इज नोन ॲज हिप्पोपोटामस. ते मला हिप्पोपोटामस कमी आणि कावळेच जास्त दिसत होते. मग बघायला गेले हिप्पोपोटामस कुठे, तर मला कुठेच हिप्पोपोटामस दिसला नाही. नंतर मी जरा अशी समोर गेले ना, तेव्हा बघितलं की ना पाण्यात असे 2 दगड आहेत. पाण्यात कोणी दगड ठेवली, ते पण हिप्पोपोटामसच्या इथे. मग कळालं तेच हिप्पोपोटामस आहेत. तर ते हिप्पोवरच नव्हते येत, नुसते पाण्यात डुंबत होते, आळशी कुठचे. आळशी हिप्पो. नंतर आम्ही दुसऱ्या इकडे गेलो, तर दुसऱ्या इकडे पण एक वेगळं तळं बनवलेलं हिप्पोसाठी. त्यामध्ये थोडे एनर्जेटिक हिप्पो होते. तर मग तिकडे हिप्पोने आम्हाला दर्शन दिलं. जरा असं वर आलेला हिप्पो, म्हणून मी पटकन फोन काढला आणि व्हिडिओ बनवला. तर हे बघा कसं पाणी उडवतंय बघा. आई, हिप्पोचं पोट खराब आहे वाटतं. पहिले नाकाच्या इकडनं बुडबुडे निघाले, मग मागून पण बुडबुडे निघाले. पोट खराब आहे हिप्पोचं, त्याला डिस्टर्ब नको करायला. मस्त पाण्यात डुंबू दे त्याला. तेव्हा पूर्ण अदृश्य झाला हिप्पो. मित्रांनो, आता आम्ही आलोय कोल्हा बघायला, सोनेरी कोल्हा. तो पण दुपारच्या उन्हामुळे दमून झोपून गेलेला. काय बोलणार यार, जेव्हा आम्हीच प्राण्यांना बघायला येतो तेव्हा ते का झोपून जातात. This is known as golden jackal. आई माझ्यासाठी थांबलेली की व्हिडिओ बनवीन मी, पण आता काय करणार, व्हिडिओमध्ये बनवण्यासारखंच काही नव्हतं. तर झोपून गेलेला लांडगा नाही, सॉरी, कोल्हा. मग आम्ही पुढे गेलो लेपर्ड आणि हायना बघायला. लेपर्ड म्हणजे द फास्टेस्ट. त्या एवढी गर्दी होती, ती बघा एवढी गर्दी आहे बघा बिबट्याला बघायला. का? कारण की तो बिबट्या जागा आहे. येस. आणि तो व्हिडिओ कॅप्चर करू देतोय, व्हिडिओमध्ये येतोय तो. इट्स व्हेरी स्पेशल थिंग. तो बघा कसा फिरतोय बघा. एखाद्या छोट्या मांजरीसारखा. हे मांजर जाम डेंजर आहे. झाडावर पण चढू शकतो, पाण्यात पण पोहू शकतो, सगळ्यात फास्टेस्ट स्पीडने तो पळतो. काय बोलणार ना. आणि एक नव्हते, 2 होते. एक झोपलेला, एक शतपावली करत होता. जेवल्यानंतर शतपावली करत होता. तर बघा, एक वर झोपला आणि एक त्याची राखण करतोय, शतपावली करतोय. तो बघा कसा फिरतोय, एकदम डौलदार, ऐटदार, शेपूट बिपूट हलवत एकदम. आणि एक झोपलाय, कार्टा नुसता झोपा काढत.
नंतर आम्ही गेलो हायना बघायला. हायना झोपलेला म्हणजे सगळेच झोपलेले, पण हायना वेगळ्या प्रकारे झोपलेला. तो बघा आज तिकडे त्याच्या गुहेमध्ये जाऊन झोपलाय. मग इट्स टाइम फॉर प्लेग्राऊंड. बागेत गेलो फिरायला. रियांची बघा कशी घसरगुंडीवरून खाली येते. ॲक्च्युली तिकडे मोठ्या मुलांना राईड करायला अलाउड नाही आहे, तरीसुद्धा मी पण मग झोक्यावर बसून खेळून घेतलं, कारण की दुसरी मुलं पण खेळत होती. मी का मागे राहू, म्हणून मी पण खेळून घेतलं. मग आम्ही गेलो पक्षी बघायला. पक्ष्यांचे नंदनवन, बर्ड्स पॅराडाईज. किती छान नाव आहे बघा. इथे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी बघितले, पोपट बघितले. तिथे लिहिलेलं मोर पण आहे, पण मोर नव्हता. पोपट होते, वेगवेगळ्या रंगाचे पोपट होते, रंगीबेरंगी पोपट होते, मकाव पण होता. ते सगळं बघितलं. आता बंद व्हायला आलेली राणीची बाग, म्हणून जास्त नाही, मी फास्ट कॅप्चर केलं आहे सगळं, पण जेवढं करता येईल तेवढं नीट केलं आहे. लोकांना नंतर असे हकलायला लागले लोकांना, चला हे बंद करायचं, चला हे बंद करायचं. तर सध्या लोक ऐकतच नव्हते. मित्रांनो, ही बघा किती सारी कासवं आहेत. आम्ही जसे बर्ड्स पॅराडाईजमधून बाहेर निघालो ना, तर समोरच कासवं दिसत होती. रियांशीला कासवं खूप जास्त आवडतात. रियांशी पळत त्या कासवांच्या इकडे गेली आणि कासवं बघायला लागली. तुम्हाला माहिती आहे का, तिने लहानपणी कासव हातात पण पकडलेलं. तिला कासव प्रचंड आवडतं. ते वेगवेगळ्या प्रकारचे कासवं होते, छोटी मोठी सगळी. नंतर आम्ही गेलो मगर बघायला. मगर बघायला गेलो तर कळलं की खाली जायला पण रस्ता आहे. म्हणजे खालून असं, म्हणजे पाण्यात कुठली आतमध्ये मगर असेल ना, तर ती पण बघण्यासाठी असा रस्ता आहे खाली जायला. मी आणि रियांची डायरेक्ट पळतच सुटलो खाली. मी खाली पळत गेलो. तर इतकं सुंदर असं होतं ना सगळं, इतकं छान प्रसन्न होतं, एकदम शांत, काहीच त्रास नाही. आणि त्याचं जे बनवलेलं ना इंटिरियर वगैरे पण इतकं ऑसम होतं, म्हणून सांगू. त्याच्यात एकच मगर होती. ती पण खरी होती का नाही माहिती नाही, पण होती, खरी होती, पण एकच होती. ते पण बरोबर आहे. समजा भरपूर मगरी कशा कोण ठेवू शकतं ना, म्हणून एकच ठेवलेली. मित्रांनो, हे बघा, हे तिकडचं खालचं इंटिरियर आहे. इथे अशी एक खोटी मगर बनवली. ते मी आणि रियांची दमून बसलो. कंटाळा आला, फिरून पाय बी दुखायला लागले, म्हणून बसलो. इतकं सुंदर केलंय ना खालचं इंटिरियर. असं एकदा कधी गेलात ना राणीच्या बागेला, तर खाली नक्कीच असं बघायला. पाण्यात जास्त मगरी नाही आहेत, पण असंच इंटिरियर एन्जॉय करायला जाऊ शकता. खूप मज्जा येईल तुम्हाला.
अशा प्रकारे आपली राणीच्या बागेची ट्रिप एंड झालेली आहे. आम्ही परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत ट्रेनने. ट्रिप संपली. पिकनिक ओव्हर. रिटर्निंग बॅक टू होम. तर मित्रांनो, दॅट्स ऑल फॉर टुडे. कसा वाटला आमचा व्हिडिओ कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल सो कूल SRGला नक्की सबस्क्राईब करा. बाय.